काय भानगडी. हो, सोन्याची लंका होती, नीट ऐका. आणि रावणाला एक मुलगा होता इंद्रजित. आणि ऐका नीट आता, आणि मोबाईल मध्ये घेऊन जा. इंद्रजित मेला तरच रावण मरणार. 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं त्यानं, तो गडी कच्चा नव्हता. इंद्रजितानं रावणाच्या पोरानं क्वार्टर पिऊन नाही. इंद्रजित जीत, त्याचं नावच काय आहे, इंद्रजित. आपल्याकडे श्यामड क्वार्टर पेत आहे 9वीच, असं एवढे क्वार्टर आणते, क्वार्टर असं ताईट पाहत आहे बापा कधी. आणि बापाला म्हणतोय तुझंच का मी, तुझंच का मी, मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला मी म्हणतोय बा माझा आहे. मग काय अर्थ नाही. इंद्रजित होता 14 वेळा इंद्र धरून आणला होता, 14 वेळा. आणि इंद्र म्हणजे देवांचा राजा, धरून आणला. ऐका नीट आता, इंद्रजित जर मेला तरच रावण मारणार. म्हणजे रावण सगळ्यात जास्त उड्या कोणाच्या जेव्हा हाणीत होता. आणि रावणाला इंद्रजिताला कसं मारायचं हे त्याच्या फक्त चुलत्यालाच माहित होतं. आणि त्याचा चुलता होता बिभीषण. मरेपर्यंत घेऊन घ्या मोबाईल मध्ये. तो गडी जाऊन रामाला मिळाला. आणि लक्ष्मणाला त्याने सांगितलं तुम्ही रावण मारू शकत नाही, फक्त इंद्रजित मिळाला का मग रावण मिळाला. चुलत्याचा सल्ला, पुतण्या कसा मारावा याची मीटिंग. ऐका नीट, ही पिऊन मीटिंग नव्हती, शुद्धी हो. असे चकना चुकना खाऊन नव्हती मीटिंग ती. चिअर बिअर करून गलासाला गालस लावायचं आणि डाळी खाली टारफाल बाहेर, अशी नव्हती ती मीटिंग. विद्वानाची होती. त्यांनी सांगितलं फक्त इंद्रजित असा मरेल. नीट ऐका, जो 14 वर्ष अन्न खाल्लं नाही आणि ज्यानं 14 वर्ष पत्नीचं सुख घेतलं नाही त्याच्यात असते इंद्रजित मरणार आहे. आणि असे तुम्ही दोघंच आहे, राम आणि लक्ष्मण. फक्त त्या एक काम करा, इंद्रजिताला जर मारायचं असेल तर महाराज फक्त इंद्रजिताचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या धनुष्याला बाण लागता कामा नये. इंद्रजितानं कधी धनुष्याला बाण लावला तर त्याला पराजय होत नाही, हा इतिहास आहे. रामाचा सुद्धा कार्यक्रम होईल, फक्त सावध राहा. मीटिंग संपली. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात. काय बोलायचंय मला. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात आणि बाण काढायला गेला. महाराज बाण काढायला गेला तर समोरून बाण इतका जोरात आला महाराज. नीट आहे का, इंद्रजिताचा हात उडाला. उडाला हात उडाला, इतका जोरात उडाला हात. आणि तेवढा भात्यातून बाण जर हातात येतो, रामाचा सुद्धा कार्यक्रम होतो भाऊ. पण नाही चालत महाराज, ललाटीचे ते नाही चालत. हात उडाला, महिला मंडळ बारीक आहे का, आणि तारकन अंगणात येऊन पडला. नवऱ्याचा हात. रावणाची सून, रावण तिकडे लागले तू. रावणाची सून, रावणाची सून सुलोचना, इंद्रजिताची बायको बाहेर आली. सून पतिव्रता होती त्याची. रावण एकादशी धरीत होता, बागल नव्हता तो. आली बाहेर आणि तिनं हात पाहिला तुटलेला. तिचं वाक्य ऐका नीट, ज्याने इंद्राला हादरवलं त्याचा हात तोडण्याची डेअरिंग केली कोणी. एवढा विश्वास होता नवऱ्यावर. कोणी तोडला असेल हात, माहेरचेच होते तिच्या. तिथून कुठं लांबची नव्हती, टोळ्या सगळ्या वाड्यातल्याच. महाराज तिने सांगितलं हात तोडायची डेअरिंग केली कोणी. तुटलेला हात हल्ला तुटलेला हात. इंद्रजिताचा वट्यावर तुटलेला हात हल्ला तर तो हात काय म्हणतो हे तिला कळत होतं. याला पतिव्रता म्हणतात. नवरा कामावरून आल्यावर बायको म्हणते चहा ठेव का, मग का दारू पाहिजे त्याला आल्या. नवरा उभा आहे दडदडीत आणि बाई म्हणते काय लागत आहे. काय माणसं आहे महाराज. आपली बायको आपल्याला विचारी ती चहा जेवण झाले पाणी देऊ का. किती हलकट निवड आहे आपली. पहा ना तुमची बिन माझी. काय करा महाराज, एवढी हुशार. एवढी हुशार, एवढी हुशार बायको होती महाराज. तिने तुटलेला हात पाहिला आणि त्या हाताला तिनं कागद आणि पेन दिला आणि त्या तुटलेल्या हाताने लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. आणि केलाच होता. ती काही कच्ची नव्हती.
तिनं हात घेतला तुटलेला आणि डायरेक्ट रावणा पुढे गेली. रडत होता रावण. इंद्रजित गेला का माझा कार्यक्रम झाला. माझ्या सुनेला काय उत्तर द्यावा. ती सांगितलं मामजी मी ज्यानं हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालली. रावण म्हणला जा बा जा जा म्हटलं. मग तुम्हाला विचारायला का आली. ती म्हणली मी खानदान घराण्यातली आहे, मोठ्याची आज्ञा घ्यावी हे माझं काम आहे. ते काय बोलायच्या गोष्टीत काय. आणि मग ती गेली आणि दरबारातली माणसं याडपट होती रावणाच्या बी. हे मोठ्यांच्या मागे हिंडणारी ईडीच असतात. ती दरबारातली याडपट काय म्हणली माहिती का रावणाला. तुला कळत कसं नाही, तरुण सून आहे तुझी, तो रामाकडे पाठवली, रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली मधली लोक लई नंकट राहते मला. आणि तो जर म्हणला माई बायको आणून देन तुझी सून घेऊन जाय तर तू काय करशील. रावण म्हणला ए मूर्खाओ, नीट वाक्य ऐका. रावण म्हणला ए मूर्खाओ ऐका नीट. ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि सीतेसारखी पतिव्रता आहे, त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची दानत असावा, शत्रू ते मोठा असावा. आपले थोरल्याने गाडी घेतली धाकट म्हणला लुटलो बा काय जळ काय. आपल्या एखाद्यानं गाडी घेतली ना तर आपली माणसं दरिद्री आहेत, हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असं काय मुळ्यात दुखात का तुझं हसना मारून देणं जाऊ दे. एखाद्यानं लय उंडा घेतला पुरीत खोड असेल अरे गप ना. पण तू एखाद्याने घेतलंच नाही लफडा अरे पण तू गप ना डोकाला. अहो मारा दुश्मनाला सुद्धा चांगलं. मला एक सांगा याच्यापेक्षा विद्वानपणा असेल. अहो जाऊ द्या राम आपला दुश्मन आहे पण चांगलाच आहे हे म्हणण्याची प्रवृत्ती कोणची होती रावणाची. आणि सख्या भावाची पुतण्या मारायची मीटिंग होती, एकाच बापाची होती दोन्ही बी. मग मला सांगा आपल्याला बाहेरचे चांगले का जवळचे. मग नादी लागायचंच नाही या ठिकाणच्या. मित्र भाऊबंध पाहुणे रावळे आग लागू दे त्याला. हो मंदोदरीनं प्रश्न विचारला होता रावणाला मला सवती किती, फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला एकादशी मी खोटं बोलत नाही. रावण एकादशीला खोटं बोलत नव्हता. ती म्हणलं रावण म्हणला 80,000. ती म्हणली मग त्यातली आवडती कोणती तुम्हाला. रावण म्हणला गोठाळा झाला. मंदोदरी पुढे दुसरीचं नाव घेता कसं, मग तर भांडण होईल. रावण म्हणलं तू हा प्रश्न मला काय विचारू राहिली. ती म्हणली मग रामाची लाडकी सीता पळवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली. तो काय कच्ची, ती काय कच्ची नव्हती, पतिव्रता होती महाराज, ती काय बोलायच्या गोष्टी का त्या. मग रावण म्हणतो मंदोदरी म्हणली गप्पा हाण नका, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही. ऐका आता लय बारीक. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही. डोळे पाणवले रावणाचे. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो मंदोदरी सीतेकडून माझी इच्छा मी कालही पूर्ण केली असती, आजही केली असती आणि आत्ताही केली असती. मी सीता वायुमार्गाने आणली. हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणते वेदाच्या गप्पा सांगू नका, पळून आणलेल्या सीतेकडून तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही. रडला रावण महाराज रडला. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो मंदोदरे मी माझी इच्छा आताही पूर्ण केली असती, आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे. पण तुला म्हणून सांगतो मंदोदरे मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही. ऐक, मी सीता पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन जेव्हा झोपडी पुढे गेलो ना तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षावाडा. मी खानदान बघताय, लंका जळाली तरी चालेल पण माय ह्या शब्दाला मी धोका देणार नाही. याला रावण म्हणतात. लंका गेली महाराज अख्खी. बीटी बचाओ ज्याचं भाषण आहे त्यानंच बायको चेक करून आणली आणि भाषण बीटी बचाओ आहे. मुलगी वाचवा तुम्ही चेक करून आणा. इथं माय शब्दाला धोका द्यायचा नाही ना. अख्खी लंका गेली तरी अहो गेली. कुंभकर्ण म्हणला का रे लय गप्पा आणतो आणि मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता तेव्हा का बोलतो. त्यावेळेसचे वाक्य ऐका रावणाचे. कुंभकर्णाला रावण म्हणतोय मी सीतेला वश करायला रामाचे कपडे घालून गेलो, रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो. पण तुला म्हणून सांगतो मी सीतेच्या समोर रामाचे कपडे घालून उभा राहिलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं. खळखळा डोळ्यातल्या पाण्याच्या धारा रावणाच्या खाली आल्या आणि रावण म्हणतो सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि तुला म्हणून सांगतो कुंभकर्ण नजरेला नजर भिडली माझ्या शरीरातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. एवढी सीता पतिव्रत आहे, एवढी सीता. रडला आणि रावण म्हणतो पुढचं सांगू तुला.
माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे रे, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे, पण माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली, याच्यापेक्षा वाईट काय. वथ्यांमधली उर फटे अभ्यास करीत नका जाऊ कधी. हो, लोक कोणाबद्दलही काय बोलत आहे. सगळ्या बाया त्या काही काहीला शिवाय देत्या. काही काहीनं राम वनसाला पाठवला आणि काही काहीनं वनसाला पाठवला. रामाची चूकच नव्हती काय. तुम्ही म्हणाली येडं आणलं कोणी, रामाची चूक काढी ते. मला येडं नाही, मला गांडू म्हणा, मी पटवून देणार मला. हां, मी तुम्हाला वव्यान प्रमाण पाठपर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. मंदोदरी ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. मंदोदरी ही जमदाग्नी आपलं कैकई ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. नवऱ्यानं बायकोला पाण्याला पाठवलं आणि पाणी आणायला उशीर झाला म्हणून नवऱ्यानं बायकोचं मुंडकं उडवायला लावलं पोराला. ज्यानं उडवलं तो होता परशुराम, जिचं उडवलं होतं ती होती रेणुका, आणि ज्यानं उडवायला लावलं होतं तो होता जमदाग्नी ऋषी. आणि तीच रेणुका पुढं कैकई झाली आणि तोच परशुराम पुढं राम झाला. आणि आईनं पोराचा बदला घेतला. गैर काय. आणि हे माझं म्हणणं नाही, रामाचं म्हणणं आहे स्वतःचं. प्रभू रामचंद्र म्हणतात, आई ज्या आरती मी वनवासाला जातोय ना, त्या आरती मी कधीतरी एखाद्या आईचा छळ केलेला असावा आणि त्याचं कर्म भोगावं लागलं. मग काकड्याच्या सांगतेला सांगून ठेवतो, नुसते गण लावून देव भेटू नका. रातभर भजन केल्यानं देव भेटत नाही. मेले जपी तपी, सपनात नाही. मेलो आम्ही 20-20 वर्ष टाळ कुटू कुटू, अजून माझ्या सपनात नाही देव आला. मला म्हणला सुद्धा नाही तो काय चाललंय का, तू असाच मरतो आलडून. कधी बी ध्यानात ठेवायचं महाराज. हो, एक वाक्य नाही ऐका ना. आजच्या कीर्तनात पहिलं एक वाक्य लिहून ठेवा, म्हणजे पुढे सरकायला अभंगाच्या. आयुष्यामध्ये तुम्हाला देवाचं भजन करता आलं नाही तर करूच नका. माळ घालताच आली नाही तर घालू नका. कुणाचं चांगलं करताच आलं नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या आईबापांना आणि संतांना कलंक लावू नका. हीच देवाची पूजा, हीच देवाची पूजा. देव चोळल्यानं देव भेटत नाही. आला तर फडतो मरायला. देव चोळेन कुत्रं आलं त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय देव पूजी तू. हो, काय करू नका. आला गुरुवार पुढच्या महिन्यात करा करा. अरे काय लबाडे हे. 4 गुरुवार पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का नाही. अय नाही, मग आणलं कुठून. अय एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला. नीट ऐका. एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला, का एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये. एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये. लक्ष्मी सहित शोभे. तुम्हाला एवढं तरी डोकं आहे का. चालल्या पोथ्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझं संसार आहे. शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन. 2-4 कुत्री त्याच्या मागं पिशीत नेली कुत्र्यानं. लिंबूच घेऊन आला आणि पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणला कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. काय करता मग. माझं कीर्तन आहे. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने आट्याकन बीपी येत नाही. एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि पाया पडून एक वाक्य सांगतो कीर्तनात. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, माझी तारीख घ्यावा, म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलला. मी कीर्तनाला कटाळलेला माणूस. मला फेटे का पाहिले तरी मुंगे येते. आता नको, लय आरडलो महाराज, माझी कॅपॅसिटी संपली. पाय सपाट झाली उभं राहून, तरी 90 करतो महिन्याला. आता हे 3रं आहे सकाळपासून, तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही. तुमची अडचण काय आहे बा. इथं येऊन असं बसतो म्हणजे एक काय पगार खुटला का तो, काय झालं. हे खरं सांगा महाराज. मी कीर्तनात वाईट बोलतो याला 2च कारण आहे. तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल. एक, आम्ही तुम्हाला बोललंच पाहिजे, तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि 3रं वाक्य सांगू, मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल, पण तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. आज तुम्ही आमच्या ज्या वाक्याला हसता, तेच वाक्य एक दिवस तुम्हाला उद्धारून नेतील, हे ध्यानात ठेवा. माझं एक वाक्य जरी कीर्तनातले घेऊन गेले ना तुम्ही, तोच फायदा आहे. एवढं बोलल्यावर जर एखाद्यानं लाच सोडली, दारू सोडली, तरच माणसं सुधारतील. कीर्तन ऐकल्यानं काय फरक पडतो. अजिबात परत हे कुठाने करायचे नाही. पोथ्यान बिथ्या जरा पोरांना नीट शिकवा, त्यांना जरा आरत्या बिरत्या शिकवा.
हा बोलता येते का रे तुला? म्हणजे तू अभ्यास करीत आहे तिचा? मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई करेक्ट. पेपरला गेली आलीच नाही मग का निकालच घेऊन येते का काय करते? मग लहान आले पोरं जोरात उत्तर दे. आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत, आई आणि हे मी म्हणलो असतं तर लई झोंबला असतं तुम्हाला. मग यांना पसायदान शिकवा, यांना शिकवा. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्त पुंडलिकासाठी देतो माई राहिला विठेवरी. धनी मनाई दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मनाई दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी मनाई विठेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. धनी मनाई दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मनाई दाखवाना विठुरायाची पंढरी. एक वेशाची मुलगी भक्ती करून धन्य झाली. एक वेशाची मुलगी भक्ती करून धन्य झाली. अनुपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. मंदिरात जागा दिली. चोखोबाचे झाली आहे नामदेव पायरी. संत चोखोबाचे झाली आहे नामदेव पायरी. धनी मनाई दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मनाई दाखवाना विठुरायाची पंढरी. विठुरायाची पंढरी. विठुरायाची पंढरी. है की नाही मजा? इथं नाचा ना, ते डांबरीवर नाचत आहे. इथं नाच ना येड्या. इथं देव नाच. इथं देव नाचला देव. एखादा जर म्हणेल बा मी बी देव नाचला इथं नाचा. शिकवा ना पोरांना घरात. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा. घुमेला गोकुळात पावा, गौडतोय डोळा डोळा बाई डावा. उडतोय डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा. घुमेला गोकुळात पावा, उडतोय डोळा डोळा बाई डावा. उडतोय डोळा डोळा बाई डावा. नावा घरात ऋतुला बाई काटन या आडवाटा. नंदाचा कार्टा होता जोडीला. होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून मी काटा काढिला. कसा गोड बोलून मी काटा काढिला. काटा काढिला. मजा आहे इथं, मजा आहे. हे लावा प्रेम. शेंबड्यापुरीच्या प्रेमात पडलं आणि तिला म्हणतो कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. तो चौथा नंबर येड्या. तिघ जण मेले शेंबड्या. हॅलो हॅलो. कभी कभी मेरे दिल में. आणि याला अक्कल नाही तरी हे काय म्हणते माहिती का? हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. चैन वर वड. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान देंगे हे वतन तेरे लिए. हरि कर्म अपना करेंगे हरि कर्म अपना करेंगे है वतन तेरे लिए. दिल दिया है जान देंगे
रे